तर हे बघा, हे कांदे त्या स्लाईस मी घालते आता छानपैकी. आता मी नूडल राईस करणार, म्हणजे कॉम्बिनेशन राईस करणार आहे. तर मशरूम, बेबीकॉर्न सर्व असं घालून सुंदरपैकी मी हा राईस बनवणार आहे. तुम्ही बघू शकता. हा बघा. आणि आता हे परतून घेतलं. आता पहिल्या, आता कसं श्रावण घेवडा हा पटकन शिजत नाही, त्यामुळे कांदा नंतर आपण श्रावण घेवडा घालणार आहोत. श्रावण घेवडा घातला, जेवढा आहे तेवढा आपला हा सगळा श्रावण घेवडा घालायचा. छान परतून होतं आणि परतताच आपण सगळं घालायचं आहे. बघा हे सगळं. आणि जे ऑयस्टर मशरूम आहेत ते एकदम असे पातळ आणि एकदम फ्लफी आहेत, त्यामुळे ते सर्वात शेवट घालायचे आहेत, की जेणेकरून ते खूप ओव्हर कुक होणार नाही किंवा खूप जास्त शिजणार नाही. हे सगळं असं करायचं आहे आपल्याला. तर हे केलं, 1 मिनटं परत परतलं, छानपैकी परतून घेतलं आपण सुंदरपैकी. आता हे परतून घेतलं आहे ते आपण. आणि अगदी चिमूटभर भाज्यांना चिमूटभर मीठ टाकायचं, की जेणेकरून त्याचं हे करून पटपट परततील आणि ते छान होतील एकदम. हे बघा सुंदरपैकी झालेले आहेत. आता हे बघा, आता कोबी आणि डब्बू मिरची आहे, टोमॅटो, हे सगळं तुम्ही घातलेलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. छानपैकी असं हे परतून घेतलं ना की खूप सुंदर टेस्ट येते. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, ही सर्व भाजी मी या बोटमध्ये घातली आणि आता छान परतून घेतला. हे बघा, आता परतून घेतल्यानंतर आता थोडंसं त्याच्यामध्ये मी रेड चिली सॉस चिंग्स कंपनीचा मी घालते. हे बघा, रेड चिली सॉस घालते आणि अगदी लाईट, कारण हा डार्क सोया सॉस आहे त्यामुळे अगदी थोडासा घालते, कारण नाही तर मग त्या कलर आला की भाताला उपयोग नाही. बस अगदी म्हणजे मी थेंबभर घातलेलं आहे. आणि थोडंसं हे आता तांदूळाचं परत पाणी घालते, जेणेकरून त्या खाली करपणार नाही भाज्या आपल्या. ग्रीन चिली सॉस घालते आता. हे बघा,